राम राम मंडळी. मी सचिन संघवी. काय कसे आहात? मजेत? चॅनल सबस्क्राईब करायला फार कंजूसी करताय राव तुम्ही. जरा फटाफट सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आम्हालाही स्फूर्ती मिळेल नवनवीन व्हिडिओ बनवायला, नवनवीन विषय तुमच्या समोर मांडायला. सर्वात आधी मला तुमच्याकडे माफी मागायची आहे. काही मित्रांचा फोन आला मला की माझ्या श्वासोश्वासाचा वास येतोय व्हिडिओ, आवाज येतोय व्हिडिओमध्ये. तर मी सगळ्यात पहिले माफी मागतो तुमच्याकडे. मला सायनस व दमा याचा आजार असल्यामुळे तो माझा श्वासोश्वास रोखला जात नाही, त्याच्यामुळे तो थोडा आवाज येत असेल तर ते थोडं बघा, जमत असेल तर तेवढं ऍडजस्ट करा व मला माफी करा. तर आजचा विषय आपण जो मांडतोय, झोंबी. झोंबी तर आज आपण झोंबी या विषयावर किंवा प्रवृत्तीवर बोलणार आहोत. मी फक्त 5 सेकंद मध्ये परत येतो. तोपर्यंत चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा. मी असा गेलो असा आलो. झोंबी म्हणजे एक प्रकारे जिवंत प्रेत असतात. त्यांना बनवले जाते. झोंबी हे बनवले जातात. झोंबी हे जन्मजात नसतात, त्यांना बनवले जातात, त्यांना तयार केलं जातं. झोंबी हा शब्द ऍक्च्युली हैतियन लोककथेतून आला आहे, ज्यामध्ये झोंबी हे एक मृतप्रत शरीर असते जे विविध पद्धतींद्वारे पुनरुज्जीवित केले जाते. त्यांचे डोके रिकामे असते, विचारशक्ती शून्य असते, ते फक्त त्यांना दिलेल्या आदेशाचंच पालन करतात. झोंबी हा इंग्रजी शब्द 1819 मध्ये ब्राझीलच्या इतिहासात प्रथम कवी रॉबर्ट साउथी यांनी झोंबी या स्वरूपात नोंदवला होता. देव, भूत आणि आत्मा यांच्याशी जोडलेल्या शब्दांशी संबंधित शब्दकोशामध्ये आफ्रिकन भाषेतील शब्दाचा उगम झाला. वुडू झोंबी या संकल्पनेला पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पहिल्या पुस्तकांमध्ये पैकी एक म्हणजे WB सीब्रुक चे मॅजिक आइसलँड 1929 मध्ये आले होते. त्यांची सामान्यतः काही परिभाषित वैशिष्ट्ये असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे इच्छाशक्तीचा त्यांच्यामध्ये भरपूर अभाव असतो. बाहेरील शक्ती किंवा दुसरी शक्ती त्यांना ऑपरेट करत असते. त्यांच्यात सुडाची भावना निर्माण केली जाते, त्यांच्यात हिंसेची भावना निर्माण केली जाते. ते कायम हिंसात्मक बोलणे, वागणे वगैरे करत असतात. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकप्रिय संस्कृतीत झोंबीची एक नवीन आवृत्ती हेलियन लोककथांमध्ये वर्णन केलेल्या पेक्षा वेगळी आहे. झोंबीची ही व्याख्या जिवंत लोकांवर हल्ला करणारी आणि त्यांचे मांस खाणारी एक मृत व्यक्ती म्हणून समजली जाते. पुढे यांच्यावर अनेक फिल्म देखील बनवल्या गेल्या. त्यात मुख्यत्वे किंग ऑफ द झोंबी, रिव्हेंज ऑफ द झोंबी, द सेव्ड, दे सेव्ड हिटलर्स ब्रेन, द फ्रोझन डेड, शॉक वेव्स, झोंबी लेक, नाइट ऑफ द झोंबी, ओएसिस ऑफ द झोंबी, हार्ड रॉक झोंबी, डेविल स्टोरी, ऑपरेशन नाझी झोंबी, हॉरर ऑफ वॉर, आउटपोस्ट, डेड शो, फर्स्ट स्क्वॉड, वॉर ऑफ द डेड, अटॅक ऑफ द हर्बीज, आउटपोस्ट ब्लॅक सन, नाझी झोंबी डेथ टेल्स, आउटपोस्ट राइज ऑफ द स्पेट्सनाज, फ्रँकेनस्टाइन्स आर्मी, डेड शो 2, रेड वर्सेस डेड, झोंबी मॅस्करेड 2, रीच ऑफ द डेड, ओव्हरलॉर्ड. अशा प्रकारच्या काही त्यांच्यावर सिनेमे देखील बनवले गेले. काय आपला देश झोंबी राष्ट्र बनवला जात आहे का, असं मला आता शंका यायला लागली आहे. कारण आजूबाजू बघताय आपल्याला असे लोक वागताना दिसतात जे कायम हिंसक, कायम द्वेषात्मक, कायम
समोरच्याला म्हणजे एखाद्या जाती विरुद्ध किंवा कशा विरुद्ध जसं हिटलरने नाझींचा वापर केला होता तसंच आपल्या भारतामध्ये ते सुरू आहे. बघा तुम्ही म्हणजे आपल्या आसपास आपल्या आजूबाजू नात्या गोत्यात शेजारी पाजारी मित्रमंडळात अशी प्रवृत्ती दिसते की अशा प्रवृत्तीचे लोक तुम्हाला दिसत आहेत का? याचा अभ्यास करा. त्यांना मानसोपचार तज्ञाची नितांत गरज आहे ही लक्षात ठेवा. आपल्याला त्यांच्यावर दया करायची, आपल्याला त्यांच्यासारखं वागायचं नाहीये. आपल्याला आपला मेंदू शाबूत आहे, आपलं डोकं आपल्या धडावर आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणी ऑपरेट करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचा आपण आपल्या पद्धतीने विचार करून त्याचा अर्थ समजून आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण झोंबी या संज्ञेमध्ये आपली गणना झाली नाही पाहिजे. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार, मी सचिन संघवी.